2 कोटी नोकऱ्या लावतो, 15 लाख तुमच्या खात्यावर घालतो किंवा काळा पैसा काढतो, काँग्रेसवाल्यांनी भ्रष्टाचार केला, ही जी काय आयडिओलॉजी म्हणजे दिशाभूल जी केली आमची, त्या ह्याच्यावर आम्ही फसलो. पण ह्याच बीजेपी वाल्याने आमचे संसार ज्यावेळी उद्ध्वस्त केले, ज्यावेळी दुःख झालं त्यावेळेला आमच्या काळजाला लागले, म्हणून आता जनता पेटून उठलेली आहे. काय दुःख दिले भाजप? आता काय राहिले आमचं, कशावर काय राहिले हे तर सांगा. आमची शेती सुद्धा पुढच्या 5 वर्षात राहणार नाही, त्यांच्या नावानं होईल असं वाटायला आलंय आम्हाला. 2,000 आम्हाला देते 4 महिन्याला, बरोबर आहे. 56 रुपयाचा पेट्रोल 106 वर किती गेले? 50 रुपये गेले. 1 लिटर तर एक माणूस वापरतोय दररोज, त्या माणसाचं एका दिवसाला 50 रुपये गेलं. महिन्याला किती झालं? 3,000. वर्षाचे किती झाले? 36,000. त्या गॅसचा दर 400 होता, आज 900, 950, 1000ला गेलं. 600 रुपये गेले. महिन्याला 1 सिलेंडर धरा, किती झालं? 12 महिन्याचं 1272, 7,200 झालं. असं प्रत्येक गोष्टीला आमच्या जेवणावर सुद्धा ह्याने जीएसटी लावली ती. आणि एवढं सगळं आमचे पैसे खाऊन आम्हाला 6,000 देते ती, कारण शेतकरी सन्मान म्हणा. काय शेतकरी सन्मान आहे ही? सांगा की मला तुम्ही. आमच्याच पैसे आहेत हो हे. काय दिले ह्याने? भाजप यावेळेस 400 पेक्षा जास्त जागा. ते 600 म्हणून हो, काय करतो वाळलं बोलून शेण इथं. जनताच पेटली इथं. राम मंदिरामुळे काय? अहो राम मंदिराचं काय? राम काय कुठे गेला होता का? आता तर कुठे जाणार आहे तो? तिथंच आहे की तो. राम मंदिर काय आमचे पोटं भरायचे आहेत का?